श्री स्वामी समर्थ। मकर राशी 1 एप्रिल मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। एप्रिल महिना मकर राशीसाठी नेमका कसा जाणार? नशीब साथ देणार का मेहनत जास्त करावी लागणार? करिअर, पैसा, प्रेम आणि आरोग्य या सगळ्यांत काय बदल दिसणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे मासिक राशी भविष्य। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। सुरुवातीला थोडा गोंधळ, कामाचा ताण आणि मनात अस्वस्थता जाणवू शकते, पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतशी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडा संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर तुमच्या मेहनतीची दखलही घेतली जाईल। आर्थिक बाबतीत थोडं जपून वागण्याची गरज आहे, कारण अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात। नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल। गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोलणं गरजेचं आहे। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, विशेषतः थकवा आणि तणाव याकडे दुर्लक्ष करू नका। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे, पण शेवटी समाधान मिळेल। एकंदरीत हा आठवडा तुम्हाला काही शिकवण देणारा, संयमाची परीक्षा घेणारा आणि शेवटी थोडा सकारात्मक बदल घडवणारा ठरेल। करिअर आणि व्यवसाय या महिन्यात तुमच्या कामात थोडा चढउतार दिसून येईल, पण काळजी करू नका, शेवटी गोष्टी तुमच्या बाजूने वळतील। सुरुवातीला काही कामं अडकलेली वाटतील, वरिष्ठांकडून थोडा ताण येईल, पण तुम्ही शांत राहून काम केलं तर मार्ग नक्की निघेल। ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण थोडा उशीर होऊ शकतो। सहकाऱ्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना जपून बोला। नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यात तुमची क्षमता दिसून येईल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे। गुंतवणूक करताना विचार करून करा, जुन्या क्लायंटकडून फायदा होऊ शकतो। एखादं काम पुन्हा करावं लागेल, त्यामुळे संयम ठेवा। नवीन संधी अचानक मिळू शकते, त्यामुळे सतर्क राहा। आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत एप्रिल महिना मिश्रित राहणार आहे। उत्पन्न येईल, पण खर्चही वाढलेले दिसतील। घरगुती खर्च, प्रवास किंवा आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे। अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे थोडी बचत ठेवणं गरजेचं आहे। जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल। गुंतवणूक करताना घाई करू नका, नीट विचार करून निर्णय घ्या। कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, पण शक्यतो टाळा। पैशाच्या व्यवहारात कुणावर अंधविश्वास ठेवू नका। महिन्याच्या शेवटी परिस्थिती थोडी सुधारेल आणि हातात पैसा टिकू लागेल। योग्य नियोजन केलं तर आर्थिक स्थिरता मिळेल। प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधांसाठी हा महिना थोडा संवेदनशील राहणार आहे। जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा ठरेल। छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण वेळेवर बोलून घेतलं तर नातं टिकेल। विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावनांची कदर करावी, एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे। सिंगल लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका। मित्रमंडळींमध्ये आनंदाचे क्षण येतील। कुटुंबात थोडा तणाव असू शकतो, पण तुमच्या समजुतीने तो कमी होईल। एखादी जुनी आठवण पुन्हा जागी होऊ शकते। महिन्याच्या शेवटी नात्यांमध्ये गोडवा वाढेल। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल। थकवा, डोकेदुखी किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात। कामाच्या ताणामुळे मानसिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे। आहाराकडे लक्ष द्या, बाहेरचं खाणं टाळा। नियमित व्यायाम आणि योग केल्यास फायदा होईल। झोप पूर्ण घ्या, नाहीतर शरीर साथ देणार नाही। जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका। डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात मागेपुढे पाहू नका। महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल आणि ऊर्जा वाढेल। शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडा वेळ लागेल। सुरुवातीला मन विचलित होईल, पण हळूहळू लक्ष लागेल। परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे। शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल। मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल। स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ योग्य आहे, पण सातत्य ठेवा। नवीन काही शिकण्याची संधी मिळेल। ऑनलाईन कोर्स किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करू शकता। महिन्याच्या शेवटी मेहनतीचं फळ मिळेल। भाग्य आणि संधी या महिन्यात नशिबाची साथ थोडी उशिरा मिळेल, पण मिळेल नक्की। सुरुवातीला अडथळे येतील, पण हार मानू नका। एखादी मोठी संधी अचानक मिळू शकते। प्रवासाचे योग आहेत, जो फायदेशीर ठरतील। नवीन लोकांशी ओळख होईल, जी पुढे उपयोगी पडेल। देवावर श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा। जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल। धाडसाने निर्णय घेतले तर फायदा होईल। स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्याच बाजूने येईल। उपाय आणि काळजी दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या। शनिवारी शनिदेवाची पूजा करा। काळ्या वस्तूंचे दान करा।
ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. एकंदरीत एप्रिल महिना मकर राशीसाठी थोडा आव्हानात्मक पण शेवटी समाधान देणारा आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण तुमच्या मेहनतीने आणि संयमाने तुम्ही त्यावर मात कराल. आर्थिक बाबतीत जपून राहा. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला यशाची चाहूल लागेल. एप्रिल महिना मकर राशीसाठी सुरुवातीला थोडा कठीण आणि नंतर हळूहळू सुधारणा करणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी ताण आणि अडथळे जाणवतील, पण तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला यशाकडे नेईल. आर्थिक बाबतीत जपून पावले टाकावी लागतील, कारण उत्पन्नाबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण योग्य संवाद ठेवलात तर प्रेम आणि आपुलकी टिकून राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर नक्कीच चांगले परिणाम मिळतील. नशिबाची साथ थोडी उशिरा मिळेल, पण महिन्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. एकंदरीत संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन ठेवलं तर एप्रिल महिना शेवटी आनंद आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.